नमस्कार मित्रांनो. आज आपण एका महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. त्याची काही माहिती घेणार आहोत. हा विषय असा आहे की येत्या 10 मे रोजी अक्षय तृतीयेचा उत्सव किंवा अक्षय तृतीयेचा सण आपण साजरा करणार आहोत. अक्षय तृतीयेचं पर्व येणार आहे आणि या अक्षय तृतीयेच्या पर्वाला आपल्या हिंदू परंपरेमध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रचंड महत्त्व आहे. हा जो दिवस आहे अक्षय तृतीयेचा, तो आपल्या हिंदू धर्म परंपरेमध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो किंवा काही जण तर 3.5 मुहूर्तामधला श्रेष्ठ मुहूर्त असं या दिवसाला मानतात. काय आहे नेमकं या दिवसाचं महत्त्व? एक तर मुळात याला अक्षय तृतीया असं नाव आहे. अक्षय, अक्षयाचा अर्थच आहे की ज्याचा क्षय होत नाही, जे नित्य निरंतर आहे, जे चिरंतन आहे, जे वैश्विक चैतन्य आहे, की ज्याचा कधी क्षय होत नाही, अशी ही निरंतर अव्याहत वाहत जाणारी ऊर्जा आहे. आणि अक्षय तृतीय हा या ऊर्जेचा उत्सव आहे. आणि हा उत्सव साजरा करण्याचा मागे अर्थ असा आहे की या दिवशी जे काही केलं जातं ते अक्षयपणे टिकून राहतं, त्याची भरभराट होते, ते वृद्धिंगत होतं. तृतीया या तिथीला सुद्धा एक महत्व आहे. तृतीयाच का? प्रतिपदा का नाही? चतुर्थी का नाही? द्वितीया का नाही? आपल्या हिंदू धर्मामध्ये 3 या संख्येला प्रचंड महत्व आहे. की आपले जसे म्हणतो की 3 गुण, सत्व, रज, तम, दिवसाचे 3 काळ की दिवस, रात्र आणि संध्या, 3 तऱ्हेच्या अवस्था, 3 शक्ती, इच्छा, ज्ञान, क्रिया आणि 3 देवता ज्याला आपण म्हणतो की ब्रह्मा, विष्णू, महेश. 3 हा अंक हा निर्मितीचा अंक आहे. पहिल्या अंकामध्ये येतो शिव, शंकर. दुसरं अंक शक्तीचं, म्हणजे शिवाचं जे प्रक्षेपण आहे, शक्ती, त्याचं प्रतीक आहे. आणि 3 हा अंक या दोघांच्या मिलनातून जे काही निर्माण होतं, त्या निर्मितीचं प्रतीक आहे. म्हणून तृतीयेला, निर्मितीला या दिवशी फार महत्व आहे. हा दिवस पेरण्याचा आहे. हा दिवस देण्याचा आहे. आपल्या परंपरेमध्ये देण्याला किंवा दानाला प्रचंड महत्व आहे. त्यामुळे अनेक धर्मग्रंथामध्ये, अनेक संस्कृतीमध्ये, अनेक पुराणामध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की या दिवशी दान करावं. मग सोने असेल, चांदी असेल, भूमी दान करावी, ग्रह दान करावं, धान्य दान करावी. आणि विशेषतः त्यांनी सांगितलेलं आहे की पाण्याने भरलेला माठ सुद्धा दान करावा, कारण हे दिवस उन्हाळ्याचे असतात. संपूर्ण जग तृषार्त झालेलं असतं, तहान लागली असते, वातावरणामध्ये प्रचंड उन्हाची तलखी असते. त्यामुळे पाण्याने भरलेला माठ दान करण्याचं सुद्धा खूप महत्व वर्णन केलेलं आहे. अनेक प्रकारची धान्य, त्याचप्रमाणे पंखा दान करण्याचं महत्व, त्याचं सुद्धा कारण तेच आहे की उन्हाळ्यामध्ये फार गरम होत असतं, त्यामुळे पंख्याच्या वाऱ्यामुळे थोडं थंड व्हायला मदत होईल, म्हणून पंखा दान करण्याचं सुद्धा महत्व आहे. त्याचप्रमाणे या दिवसाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. काही महत्वाच्या गोष्टी या दिवशी घडलेल्या आहेत. कुठल्या महत्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत? तर भगवान श्री परशुरामांचा जन्म या दिवशी झालेला आहे. हा दिवस भगवान श्री परशुरामांची जयंती किंवा जन्मदिवस म्हणून मानला जातो. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य असं की या दिवशी ब्रह्मदेवाचा पुत्र अक्षय कुमार, खरं म्हणजे त्याच्या नावावरून त्याला अक्षय तृतीया म्हणतात. ते ब्रह्मदेवाचा जो पुत्र आहे अक्षय कुमार, याचा जन्म झालेला आहे. या दिवसाचं आणखीन एक महत्व असं की याच दिवशी भगवान श्री वेदव्यासांनी महाभारत लिहायला सुरुवात केली. आणि या महाभारत ग्रंथाचं लेखन
भगवान श्री गणेशाच्या हस्तातून किंवा त्यांच्या लेखणीतून झालं. अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी भगवान विष्णूचा जो हयग्रीव अवतार आहे, आपल्याला विष्णूचे 10 मुख्य अवतार माहित आहेत, पण विष्णूचे 24 अवतार आहेत. त्यातला एक अवतार म्हणजे हयग्रीव अवतार. तर हयग्रीव अवतारांचा जन्म याच दिवशी झाला. याच दिवशी अन्नपूर्णा देवीचा जन्म झाला. म्हणजे याच दिवशी अन्नाचे किंवा धान्यांचे पूजन केल्यामुळे, दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा शाश्वत वास करते. आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, की याच दिवशी सम्राट भगीरथ महाराजांनी भगवान श्री शंकराची आणि भगवती माता श्री गंगेची तपश्चर्या केली. आणि या तपश्चर्येचं फळ म्हणून, वरदान म्हणून त्यांनी गंगेला पृथ्वीवर उतरण्यासाठी आवाहन केलं. आणि याच वरदानाला मान्यता देऊन श्री गंगा माता स्वर्गातून भूमीवर उतरली आणि तिचा भार सहन करण्यासाठी भगवान शिवशंकरांच्या मस्तकावरून त्यांच्या जटेच्या माध्यमातून हलकेच पृथ्वीवर अवतरली. म्हणजे गंगा पृथ्वीवर उतरण्याचा, ज्याला आपण म्हणतो गंगावतरण, तर गंगावतरणाचा हा प्रचंड पवित्र दिवस आहे. तर गंगा ही पृथ्वीवर का अवतरली? तर भगीरथ महाराजांचे जे पूर्वज होते ते अतिशय अशुद्ध योनीमध्ये खितपत पडले होते, त्यांना मुक्ती मिळत नव्हती. आणि त्यांना मुक्ती मिळण्यासाठी जेव्हा भगीरथांनी तपश्चर्या केली तेव्हा त्यांना सांगण्यात आलं, जर हे पितरांचे जे काही अस्थी तिथे पडलेले आहेत, त्या अस्थीवरून गंगा मातेचं जर शुद्ध पाणी वाहिलं तर त्या पितरांना मुक्ती मिळेल. आणि म्हणून भगीरथ महाराजांनी हा सगळा खटाटोप केला. याचं महत्व लक्षात येतंय का? याचं महत्व असं, की या दिवशी आपण पितरांच्या नावे दान केल्यामुळे, पितरांना तर्पण दिल्यामुळे, पितृसुक्तांचा स्तोत्रांचा पाठ केल्यामुळे किंवा पितरांची उपासना केल्यामुळे आपल्या सर्व पितरांना मुक्ती मिळते आणि आपण सुद्धा पितृदोषातून मुक्त होतो. आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते, मुक्ती मिळते, शक्ती मिळते किंवा सद्गतीच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना गती प्राप्त होते. म्हणून या दिवशी सर्वांनी आपल्या पितरांसाठी जी काही कार्य आहेत, की पितृसुक्तांचं वाचन असेल, पितृसुक्तांनी हवन असेल, पितृसुक्तांनी तर्पण असेल, जे जे काही विधी कार्यशाळेमध्ये शिकलेलो आहोत, ह्या गोष्टी आपण करू शकतो. त्यामुळे पितरांच्या मुक्तीसाठी, पितरांना मुक्ती देण्यासाठी, पितरांना सद्गती देण्यासाठी आणि पितरांना मुक्ती मिळवून देणं, सद्गती मिळवून देणं हे त्यांचे वंशज म्हणून आपलं परम कर्तव्य आहे. ते परम कर्तव्य या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सर्वांनी पूर्ण करायला हवं. आणि त्याही पुढे जाऊन ज्यांना शक्य असेल त्यांनी पितरांच्या नावाने काही ना काही दान करणं किंवा ज्या दानाचं फळ म्हणून आपल्या पुत्रांना मुक्ती आणि सद्गती प्राप्त होण्यास मदत होईल. आपले पितर स्वर्गामध्ये तृप्त होतील, आनंदी होतील आणि आपल्या सर्व वंशजांना म्हणजे आपल्याला आनंदपूर्वक आशीर्वाद देतील. आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपली अनेक कामे सुटण्यास मदत होईल. यापुढेही जाऊन अक्षय तृतीयेचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे, की याच दिवशी भगवती माता श्री महालक्ष्मीला संपत्तीची देवता, ऐश्वर्याची देवता, धनधान्याची, समृद्धीची देवता म्हणून ओळखलं जाऊ लागलं. हे या दिवसाचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. या दिवशी भगवान विष्णूची, भगवान लक्ष्मीची आणि भगवान कुबेराची सुद्धा पूजा केली जाते. भगवान विष्णूंना तांदूळ, ज्यांना आपण अक्षता म्हणतो, अक्षत तांदूळ, तुटलेले तांदूळ आहे, अखंड तांदूळ, भगवान श्री विष्णूला आणि भगवती माता श्री महालक्ष्मीला अक्षय तांदळांचे, अक्षतांचं जरूर दान करावं, की जरूर त्यांना व्हावेत. मित्रांनो, ही सर्व वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्याप्रमाणे हा अक्षय तृतीयाचं पर्व साजरं करा. आता एका महत्वाच्या गोष्टीकडे येतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावं आणि काय न करावं याविषयी प्रचंड मोठा गैरसमज असा आहे, की अनेक ठिकाणी तुम्ही वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीमध्ये, व्हॉट्सअपवर जाहिराती यायला लागली असतील, की अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे, अमुक खरेदी करा, तमुक खरेदी करा, सोनं खरेदी करा, चांदी खरेदी करा, घर खरेदी करा, वगैरे 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 सगळं येतं. एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, की अक्षय तृतीया हा खरेदी करण्याचा दिवस नाही. अक्षय तृतीयेला खरेदी करू नये. अक्षय तृतीयेला दान द्यावं. अक्षय तृतीयेला पेरावं. त्यामुळे तुमची इच्छा असेल तर सुवर्णाचं दान करू शकता, चांदीचं दान करू शकता.
भूमीचं दान करू शकता, घराचं दान करू शकता, पाण्याने भरलेल्या माठाचं दान करू शकता, तुम्हाला जे काही शक्य आहे त्या धान्याचं दान करू शकता, पण खरेदी मात्र करायची नाही. अनेक वेळा असं होतं की व्यापारी लोक आपली व्यापार वाढवण्यासाठी जाहिराती देतात आणि तुम्हाला खोटं खोटं महत्व सांगतात की अक्षय तृतीये दिवशी सोनं खरेदी करा, चांदी खरेदी करा वगैरे वगैरे. पण लक्षात घ्या की अक्षय तृतीया हा खरेदीचा मुहूर्त नाही. त्यामुळे तुम्ही केलेल्या खरेदीमुळे व्यापाऱ्यांचा फायदा होईल, तुमचा नाही. उलट असं होतं की त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक जास्तीत जास्त संख्येने खरेदी करतील, म्हणून सोन्याचे आणि चांदीचे सगळे भाव अधिकच वाढलेले असतात. हे लक्षात घ्या. त्यामुळे पुन्हा तुम्हाला सांगतो की अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं असेल, चांदी असेल, भूमी असेल, काहीही खरेदी करू नका. आणि हे आपल्या सर्व धर्मग्रंथामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. माहित नाही की कधी कसा हा गैरसमज निर्माण झाला की अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं, नाणी वगैरे खरेदी करावं आणि आपण सगळे रांगाला लावून अक्षय तृतीये दिवशी खरेदी करतो. पण ही माझ्या दृष्टीने अतिशय चुकीचा पायंडा पडलेला आहे. तर लक्षात घ्या, अक्षय तृतीयेच्या दिवशी दान जरूर करा. योग्य व्यक्तीला दान करा. देवधर्माच्या नावाने दान करा, पितरांच्या नावाने दान करा, आपल्या गुरूंना दान करा. जिथे आपलं पूज्यस्थान आहे तिथे दान करा, श्रद्धेने दान करा. त्याचं महत्व खूप आहे. जे तुम्ही पेरणार आहात, ते अधिकाधिक पटीने वृद्धिंगत होणार आहे, उगवून येणार आहे. त्याचं खूप महत्वाचं तुम्हाला पुण्य मिळणार आहे. खरेदी केल्यामुळे त्यातलं कुठलंही पुण्य तुम्हाला मिळणार नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या त्या दिवशी सत्ययुग, द्वापारयुग तसेच त्रेतायुग या तिन्ही युगांची सुरुवात झाली. आणि असंही सांगितलं जातंय की या त्या दिवशी द्वापार युगाचा अंत झाला, म्हणजेच कलियुगाची सुरुवात झाली. म्हणजे चारही युगांची सुरुवात या दिवसापासून झालं, असं अनेक पुराणामध्ये निरनिराळ्या ठिकाणी उल्लेख आलेले आहेत. म्हणून त्याही दृष्टीने हे पर्व महत्वाचं आहे. तुम्ही सुद्धा एखादा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करून, स्वतःचा उद्योग सुरू करून, स्वतःचा एखादा प्रकल्प सुरू करून किंवा स्वतःचं मनामध्ये असलेलं एखादं कार्य, नियोजित कार्य जे आपण ठरवलं असेल की मला काही पुस्तक लिहायचं, मला गाण्याचा क्लास करायचा किंवा मला अमुक अमुक ज्या ज्या काही गोष्टी करण्याचं मनात आहे, ह्या सर्व गोष्टींची तुम्ही सुरुवात करू शकताय. हा सर्व गोष्टींच्या सुरुवातीसाठी अतिशय चांगला मुहूर्त आहे. आणि या दिवशी पितरांच्या नावाने आपण तर्पण करू शकता, स्तोत्रांचा पाठ करू शकता. ज्यांना ज्यांना शक्य असेल ते सर्व आपल्या घरी पितृस्तोत्रांनी हवन करू शकता. या दिवशी जे काही तुम्ही सुरू कराल, जे काही तुम्ही पेराल, जी काही नवीन बीजे पेराल, ती अक्षय टिकणार आहेत, अक्षयरित्या उद्निगत होणार आहेत, उत्कर्ष होणार आहे, भरभराट होणार आहे. त्यामुळे खरेदी करण्याच्या मोहाला बळी पडू नका. त्याऐवजी काही ना काही चांगल्या कार्याला सुरुवात करून पेरा आणि ते बीजाचं रोपण करा की जे छानपैकी उगवून येईल आणि तुमची भरभराट उत्कर्ष होईल. तुमचं आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य अधिकाधिक वृद्धिंगत व्हायला लागेल. मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या या शुभ पर्वाच्या दिवशी आपणा सर्वांना अतिशय मनापासून नमस्कार आणि शुभेच्छा.